कस तर मग जस्ट तसं दुकानात पण आमच्या शेजारी दिसले हॉस्टेलवरचे. तुम्हाला मग सांगतो त्यांना हात जोडून पहिले गेले नमस्कार केला, म्हणजे एकमेकाचा हात जोडून बरं. आणि त्यांना ऑल द बेस्ट म्हटलं, तुम्ही घ्या सामान ओके हॉस्टेलचं. त्यांनी पण घेतलं, कॉफी घेतल्या होत्या 10-12. कोणासाठी? त्यांनी स्वतःसाठी. उद्या पेपर होता आणि झोप नाही यासाठी कॉफी घेतली. आणि आम्ही असे होतो, आम्ही लस्सी घेतली झोप यासाठी. का बरं? कारण दुसऱ्या दिवशी लस्सी पिलं, आदल्या दिवशी आरामशीर झोप येते आणि दुसऱ्या दिवशीचा पेपर अतिशय सुंदर. तिथं मला दिसलं त्या दुकानात एकच बदाम, कारण बदामाचा फायदा आता खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला सांगतो आज रात्री खायचं, उद्या सकाळी सर्व आठवण येईल असं वाटते मला. रस्त्यान मोकट फिरता फिरता इंडियन आईसकडे आमचं लक्ष गेलं. आज आम्ही खायचं सोडून प्याचं ठरवलं. काहीतरी असं पिऊ म्हटलं जसं की मनाला मोकळं मिळेल आणि पोटाला पण. त्यासाठी आम्ही सोडा निवडला. तिथे मला विचार आला, सोड्याच्या दुकानात हे का करताय बा? हे तर याची गोळ्या बनवायची मशीन आहे. पण कॉन्सन्ट्रेशन बघा त्या काकांचं, किती हळूहळू फिरवत आहे. हाताची चव उतरण्यासाठी हेच करावं लागते. मनापासून काम केल्याने हाताची चव नक्की उतरेल असं मला तरी वाटते. तुम्हाला मला सांगतो, माझे मित्र पण आश्चर्यचकित पाहत होते, हे कशी मशीन असेल बा की ते नुसतं गॅस तयार करते. विचार करा, कधी न पाहिलेली मशीन पण आज आम्हाला दिसली, ते फक्त सोड्यामुळे. आणि त्या मशीनीचं एक खासियत असते, ती गरं घुमते. याला पाहून मला एकच आठवण आहे, हलके हलके जो जबाब बाळाचा पाळणा. पाळण्यातून निघल्याबरोबर आम्ही आज सोडा प्यायचं ठरवलं, म्हणजे हॉस्टेलवरून निघल्यावर. तुम्हाला म्हणून सांगतो, आमच्यासाठी फक्त 4 कपांसाठी ब्राझीलचा बर्फ आणला गेला. आम्ही कारण की स्पेशल होतो ना, आणि आमचा तयार पण झाला होता. आता सोडा त्यांनी सर्व करणार होते. माझ्या मित्राला दिला. याच्यात एक मित्रप्रेमाचं उदाहरण सांगतो. माझ्या मित्राने पहिलं त्याला दिला, पण त्याने दुसऱ्याला दिला. विचार करा, याला असतं म्हणतं मित्रप्रेम. सोड्याची एकच खासियत आहे, एका घुटात गेला पाहिजे असं म्हणतात सोडा. तुम्हाला सांगतो, आम्ही नवीन होतो. फर्स्ट टाइम पिल्यामुळे आमचा काही एका वेळी धकतच नव्हतं. 2 जणांचा गेला, पण एकाचा जातच नव्हता. गुड चालू होतं. तिथं थांबा आणि माझं पाहून जा. मला त्यांनी पूर्ण ग्लास भरून दिला. देवानारायण पहिल्यांदा पिऊन पाहिलं. माझं मनातलं अंतर्मन बाहेर येत होतं, अंदर जात होतं. का सांगू, काही समजत नव्हतं. फर्स्ट टाइम एकदम भारी होतं, पण पिलं तर होत नव्हतं. धकत तर कधीच नव्हतं अंदर.